पोलीस भरती 2025 महाराष्ट्रातर्फे पोलीस भरती हे 10,000 प्लस जागांसाठी निघत आहे आणि पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता आणि पोलीस भरतीच्या या ठिकाणी जिल्हा स्तरावर या ठिकाणी जे हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जवळपास हे 10,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर कोणत्या महिन्यामध्ये हे पोलीस भरती निघणार आहे तर मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विभाग, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचा अपडेट सुद्धा या ठिकाणी आला आहे, तर पोलीस भरतीचा अपडेट सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव व्हिडिओ खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, ठीक आहे। तर पोलीस भरतीचे जे या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झाले तर ते पोलीस भरतीचा अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर 15 एप्रिलचं जे हे अपडेट आहे, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी संदर्भ बघू शकता, जनमाहिती अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण यांचे पत्र क्रमांक, त्याचबरोबर तुम्ही खाली विषय या ठिकाणी बघू शकता, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती पुरवण्याबाबत। तर त्याचबरोबर खाली जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुद्दा अमरावती जिल्हा पोलीसमधील पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक व पोलीस बॅट्समन एकूण मंजूर पदे व दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी रिक्त होणारी पदांची माहिती या ठिकाणी विचारली होती। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माहितीचा जो तपशील आहे, तर पोलीस शिपाई संवर्गात मंजूर पदे 1384 व दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी एकूण 214 पदे रिक्त राहतील। तसेच पोलीस शिपाई चालक संवर्गात मंजूर पदे 55 व दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी एकूण 2 पदे रिक्त राहतील। या आस्थापनेवर बॅट्समन करिता स्वतंत्र पदे मंजूर नसून उपलब्ध संख्याबळातून भरण्यात येणार आहे, ठीक आहे। तर हे अपडेट जे आहे पोलीस भरतीचं आलेलं एक लक्षात ठेवा आणि 15 एप्रिलला जे हे अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती तुम्हाला लवकरच या ठिकाणी पाहायला भेटणार एक लक्षात ठेवा, कारण जिल्हा स्तरावर या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहे, ठीक आहे। तर हे पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पोलीस भरती जे आहे हे जे आपली कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे हे पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे। आणि या अगोदर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही जवळपास 10,000 प्लस जागांसाठी भरती काढणार आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये वयोवाढ सुद्धा होणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की ते याच्या अगोदर बोलले होते आणि त्यांनी एक वेळा शब्द दिला तर ते शब्द पूर्ण या ठिकाणी करून देते असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस। तर नक्की या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोलीस भरती। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ठीक आहे। तर पोलीस भरतीसाठी शिक्षण जे बॅट्समन आहे तर बॅट्समन पदामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते, शिपाई झालं, चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं, याच्यासाठी 12वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर मुलांना आणि मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर बॅट्समनमध्ये उंची खूप कमी या ठिकाणी लागते, ठीक आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर पोलीस शिपाईमध्ये वयोमर्यादा 18 ते 28 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे। पोलीस बॅट्समनमध्ये वयोमर्यादा 18 ते 28 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे। कारागृहामध्ये वयोमर्यादा 18 ते 28 आहे आणि SC/ST ला 5 वर्ष सूट आहे। त्याचबरोबर चालकमध्ये जे वयोमर्यादा आहे 19 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते, SC/ST कॅटेगरीचे असेल तर 5 वर्ष सूट आहे। आणि त्याचबरोबर SRPFचं पद आहे तर SRPFमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे, SC/ST ला 5 वर्षाची सूट यामध्ये आपल्याला भेटते, ठीक आहे। आणि SRPFमध्ये फक्त मुलांसाठीच हे SRPFची भरती असते, मुलींसाठी हे SRPFची भरती नसते। जर विचार केला खुला प्रवर्गासाठी यामध्ये 450 रुपये फी आहे, त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी आहे। सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं मैदान चाचणी होणार आहे ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस आहे। तर यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे हे 50 मार्काचा असते, 100 मार्काचा पेपर। तर ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी गोळा फेक आहे, 15 मार्कासाठी 100 मीटर आहे,
15 मार्कासाठी। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 800 मीटर आणि महिला उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। तर अशा प्रकारे हे 50 मार्काचं ग्राउंड होते पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा। बरोबर पोलीस बॅट्समन झालं, त्याचबरोबर कारागृहाचं ग्राउंड आहे। तर पहा पोलीस बॅट्समन आणि कारागृहाचे जे आहे तर यामध्ये सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड आहे। पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर आहे 15 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, असं यामध्ये जे आहे 50 मार्काचं ग्राउंड होते। त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जर आपण यामध्ये ग्राउंड पाहिलं तर पहिलं येऊन महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। तर असं 50 मार्काचं यामध्ये महिला उमेदवारांचा ग्राउंड होते। त्याचबरोबर चालकचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर चालकमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग चालकमध्ये आपल्याला या ठिकाणी 30 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळाफेक 20 मार्कासाठी, हे दोनच इव्हेंट या ठिकाणी चालकमध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर चालकमध्ये ग्राउंड पाहिलं 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड चालकचं असते। आणि SRPFचं जर ग्राउंड आपण पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं असते, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये मारायचे। जे आपण पुरुष उमेदवारांनी 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारली तर त्यांना 50 मार्क त्या ठिकाणी भेटते। 5 किलोमीटर रनिंगचे 50 मार्क आहे, गोळाफेकसाठी 25 मार्क आहे, त्याचबरोबर 100 मीटर रनिंगसाठी 25 मार्क आहे। तर टोटल 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं यामध्ये होते, ठीक आहे। आणि SRPFमध्ये ग्राउंड जर आपल्याला क्वालिफाय करायचं असेल, ग्राउंड जर पास करायचं असेल तर आपल्याला फिजिकलमध्ये 91, 92, 93 म्हणजे 91च्या वरती मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठं आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असतो, ग्राउंड पास असतो। अन्यथा यापेक्षा कमी मार्क्स भेटले तर खूप कमी चान्सेस असते की आपल्याला बा पेपरसाठी त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे म्हणून, ठीक आहे। ज्यांना 91, 92, 93 असे मार्क असते SRPFमध्ये त्यांनाच पेपरसाठी बोलावले या ठिकाणी जाते, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असते दुसऱ्या टप्प्यामध्ये तर लेखी परीक्षा असते। तर पेपर 100 मार्काचा असते, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 90 मिनिटात आपल्याला पेपरसाठी टाइम भेटते। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, तर पेपरमध्ये आपल्याला 100च्या 100 प्रश्नावर टिक करून यायचं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। पोलीस भरती जवळपास 10,000 प्लस जागांसाठी निघत आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की जे जुने पोरं आहेत तर त्यांची प्रॅक्टिस अजूनही या ठिकाणी चालू आहे। जे मागच्या भरतीमध्ये 1-1, 2-2 मार्काने ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हुकलं आहे तर त्या मुलांची जे प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की हे भरती या ठिकाणी निघत आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हे निघणार आहे, कारण की सध्या उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये रनिंग त्या ठिकाणी होत नाही आणि आता जास्त ऊन या ठिकाणी तपत आहे, तर त्यामुळे हे सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा भरती, ठीक आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय